रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असणारे गादेगावचे आद्य नागरिक सरपंच सीमाताई बागल, गादेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशजी बागल, कांबळे गुरुजी, कांबळे सर, या शाळेचे मुख्याध्यापक चंदू गुरुजी, सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी आणि सर्व समाज बांधव, संत रोहिदासांचं कार्य चट्टे गुरुजींनी आत्ताच सांगितलं. खरं तर 14व्या शतकामध्ये संत रोहिदासांचा जन्म वाराणसी या ठिकाणी काही झाला म्हणून सांगितलं. खरं तर सर्व संत मंडळीच्या बाबतीत विचार करत असताना संत रोहिदासांना एकमेव संत असे आहेत की त्यांना जवळजवळ 16 नावांनी सर्व संतांच्या मध्ये ओळखलं जात होतं. संत रोहिदासांची आणि गुरु नानकाची भेट झाली आणि त्यावेळेस गुरु नानकांनी त्यांचा ग्रंथ लिहित असताना गुरु नानक हा जवळजवळ रोहिदासांच्या 41 सुभाषितांचा, कवितांचा वापर करून त्यांचा ग्रंथ लिहिला. खरं तर रोहिदासांची ही समाज व्यवस्था बदलण्यासाठी 14व्या शतकामध्ये फार मोठं काम केलं. त्यांनी सांगितलं की ही मानवाचं शरीर त्वचा, मांस आणि रक्त यांच्यापासून बनलेलं आहे. जातीभेद नष्ट करण्यासाठी रोहिदासांनी केलेलं काम हे अतिशय अजरामर आहे. संत रोहिदासांचं कार्य पाहून त्या काळी संत मीराबाई एक राजपूत घराण्यातील कन्या असून सुद्धा त्यांनी त्यांचं गुरुत्व पत्करलं आणि त्यांच्या माध्यमातून फार मोठं कार्य केलं. संत रोहिदास जरी चामड्याच्या वस्तू बनवत असतील गुरुजी, परंतु त्यांनी हिंसेला थरा दिला नव्हता. मृत जनावराच्या कातड्याचा वापर करूनच वस्तू तयार कराव्यात असे त्यावेळी त्यांनी त्यांच्या सुभाषितातून सांगितलं. गुरुजींनी, चट्टे गुरुजींनी आत्ताच बोलताना सांगितलं की वडिलांना त्यांनी घरापासून बाहेर काढलं. घरातून बाहेर काढण्याचं एकमेव कारण होतं की त्यांच्याकडे असलेली समाजाची सेवा करण्याची वृत्ती. कारण संत मंडळींना ज्या ज्या वेळेस ती त्यांच्याकडे येत होती त्यावेळेस फुकट साहित्य निर्माण करून देण्याचं काम रोहिदास महाराज करत होतं आणि कुटुंबाची आर्थिक हानी होतीये हे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढलं. म्हणजे 14व्या शतकात असतील संत रोहिदास, 12व्या शतकात असतील संत ज्ञानेश्वर, 16व्या शतकात असतील संत तुकाराम महाराज, या सर्व संतांनी आपल्या देशाचं महत्व, आपल्या समाजाचं महत्व, समाज कसा चालावा या दृष्टीनं काम केलं गेलं. गणेश अध्यक्ष त्या संतांनी त्या युगात त्या शतकामध्ये काम केलं. पण आता आपल्याला सुद्धा 21व्या शतकात हे समाज सुधारण्याचं काम करणं ही काळाची गरज आहे. संत रोहिदासांनी त्या काळात सांगितलं की व्यसन कसलं असावं. चट्टे गुरुजी जर व्यसन केलं तर ती व्यसनाची नशा 1-2 तासामध्ये विरघळून जाते, परंतु ही हरिनामाचं जर व्यसन लागलं तर आयुष्यभर टिकतं. आज वाचनाची आवड लागली तर ती वाचन संस्कृती टिकवून एक विद्यार्थी घडवण्यासाठी पुढे येईल. त्यासाठी ही शिक्षक वर्ग, चंदू गुरुजी असतील, त्यांची सर्व